महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच महा-टी-ई-टी गेल्याच रविवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेली आहे. या परीक्षेमध्ये आलेले सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत आहोत. याच मालिकेमधील आपला पुढचा हा जो तास आहे, लेक्चर आहे किंबहुना व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ते महा-टी-ई-टी 2025 मधील पेपर क्रमांक 2 मधील गणित विषयाचे 30 प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह उत्तर पाहणार आहोत. नमस्कार, मी मुलानी सर, मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणाशी संवाद साधतो आहे आणि टी-ई-टीच्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न होते, त्यांची उत्तर खरं तर कशी काढायची होती, हे जरी आता पेपर झाला असला तरी पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला हे नक्कीच उपयोगाला येणार आहे. परीक्षेची पातळी काय असते, प्रश्न कोणत्या लेव्हलचे असतात, ते सोडवायचे कसे, कमीत कमी वेळेत कसे सोडवायचे, ट्रिक कोणती वापरायची, प्रमेय कोणता आहे, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या परीक्षेमध्ये, या पेपरमध्ये, व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. जरी पेपर झालेला असला तरी सुद्धा झालेले पेपर सोडवणं हा सुद्धा अभ्यासाचा एक भाग असतो आणि येणाऱ्या 2026च्या परीक्षेसाठी तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा. त्याबरोबरच हा जो व्हिडिओ आहे आपल्या इतर मित्रांना टी-ई-टीच्या ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजू द्या की कशा पद्धतीनं प्रश्न येतात आणि आपण ते कसे सोडवायला पाहिजेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या अ, गणिताच्या पेपर क्रमांक 2 मधील उत्तरांसाठी. पेपर क्रमांक 2 इयत्ता 6वी ते 8वी साठी घेण्यात येतो आणि यामध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्राचा पेपर वेगळा आहे, गणित आणि विज्ञानचा पेपर वेगळा आहे. यापैकी गणिताचे 30 प्रश्न, विज्ञानचे 30 प्रश्न, या 60 प्रश्नांची उत्तरं आपण या आणि पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. दुपारी 2:30 ते 5 असा हा झालेला पेपर. यामध्ये बैठक क्रमांक त्या विद्यार्थ्यांनी इथं टाकलेला होता, परंतु ज्याच्याकडून मी हा पेपर घेतला त्या विद्यार्थ्याचा क्रमांक कोणालाही दिसायला नको, म्हणून मी त्याच्यावरती निळी पट्टी आणलेली आहे. प्रश्नपत्रिकेचा क्रमांकही कोणाला दिसायला नको म्हणून तसं केलेलं आहे. या ठिकाणी जरी मी तुम्हाला संच ए दाखवत असलो तरी संच बी, सी आणि डी या तिन्ही ठिकाणी हेच प्रश्न होते. फक्त क्रमांक त्यांचा फार तर 7-8 नंबरने किंवा 10 नंबरने पुढं मागं केलेला होता. त्यामुळे तुम्ही तुमच्या सेटमध्ये हा प्रश्न कितव्या क्रमांकाला आहे पाहून त्याप्रमाणे तुमची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. आणि जे विद्यार्थी आता पुन्हा नव्यानं परीक्षेला बसणार आहेत, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा शिक्षक म्हणूयात आपण, त्यांच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ खरं तर बनवण्यात आलेला आहे. भावी शिक्षक आणि जर सरकारनं टी-ई-टी कंपल्सरी केली तर आत्ता असलेले सर्व शिक्षक या सर्वांसाठी मिळून हा व्हिडिओ आहे. या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न क्रमांक 91 ए सेटमधली माहिती आपण इथं पाहतो आहोत. एका चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे एक्स वर्ग चौरस सेंटीमीटर. लगेच आपल्या मेंदूमध्ये, आपल्या चक्षुसमोर म्हणजे डोळ्यांसमोर या पद्धतीने आकृती तयार व्हायला पाहिजे. चौरस आहे, चारही बाजू एक्स, म्हणून याचं क्षेत्रफळ मी थोडक्यात लिहिणार आहे एक्स वर्ग. अर्थात मी तो शब्द लिहिताना पूर्ण बोलतो, त्यामुळे तुम्ही ते नीट ऐकलं, तुम्ही नीट लिहून घेतलं तर बरं होईल. आता काय झालं, यापैकी चौरसाची एक बाजू 3 सेंटीमीटरने कमी केली, लगतची बाजू 7 सेंटीमीटरने कमी केली. थोडक्यात काय की हे सगळं झालं सुरुवातीला. आता जो नवीन तयार झाला भाग, या नवीन तयार झालेल्या भागामध्ये हे असं झालेलं आहे. हे एक बाजू x वजा 3 केली आपण आणि दुसरी बाजू x वजा 7 केली. आता हा झाला तयार आयत आणि आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे काय, लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे x वजा 3, रुंदी आहे x वजा 7. हे जर तुम्ही गुणाकार करून घेतला तर तो गुणाकार तुमचा एवढा येणार आहे. किती येणार आहे? आयताचं क्षेत्रफळ आलेलं आहे एक्स वर्ग वजा 10x अधिक 21. आता इथं पुन्हा प्रश्न निर्माण असं त्यांनी पुढे विचारलेला आहे, होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेंटीमीटरने कमी असेल. म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे, मूळचं दिलेलं चौरसाचं क्षेत्रफळ वजा, आता क्षेत्रफळ कोणाचं आपलं आलेलं आहे आयताचं, यांची वजाबाकी करावी लागेल. म्हणजे एक्स वर्ग वजा करून हे वजा करायचं आहे, हे वजा करायचं आहे. मग जर तुम्ही हे वजा चिन्हामुळे आतली चिन्ह बदलली तर ती याप्रमाणे येतील
या एक्स वर्गाला एक्स वर्ग कॅन्सल होईल. शिल्लक राहील 10x वजा 21 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, 10x वजा 21. हे सोडवून दाखवतो मी. म्हणजे माझ्याकडं अशी हवेत उत्तरं सांगितलेली नसतात, की 91चं 3, 92चं 4, 97चं एवढं, तसं नाही. हे आलं कसं? प्रत्यक्षामध्ये गणिताचा वापर करून हे तुम्हाला सगळी सूत्र वापरून कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं असतं. मी हवेत कुठलीही उत्तरं देत नाही. कदाचित माझे व्हिडिओज उशिरा येत असतील, कदाचित माझे व्हिडिओज मोठे असतील, पण ते मोठे असण्याचं कारण असं आहे की मी फक्त आणि फक्त स्पष्टीकरणासह उत्तर देण्यावर भर देतो. विश्वास त्याच्यावरती माझा आहे. पाहिल्यावर समजलं पाहिजे ते उत्तर कसं आलं आहे. विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ व्हायला नको, की "अरे, आपण तर 10x अधिक 21 लिहिलं होतं, मग हे सर 10x वजा 21 का सांगतायत?" क्लिअर कट स्पष्टीकरणासह उत्तर देणं हे या चॅनलचं वैशिष्ट्य आहे, हे नक्की. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 92. 6/5चा घन दिलेला आहे, वजा वर्गमुळात 5041 10चा घातांक 3 अधिक 0.7चा घातांक 3, असं त्यांनी थोडासा तुमचा मुद्दा म्हणून गोंधळ करण्यासाठी केलेले. हा प्रश्न क्रमांक 93 बघू नका. 92चं उत्तर आपण काढतो आहोत. सरळ मी उत्तराला सुरुवात करतो. 6चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे 36 आणि त्याला परत 6ने गुणलं तर येतं 216. 5 5 25 25 5 125 म्हणजे हे झालं पहिलं. वजा करून 10चा घातांक 3 म्हणजे किती येतं? तर 1000. आणि वर 5041चं वर्गमूळ किती? तर त्याचं उत्तर आहे 71. आता हे तुम्ही थोडंसं पाठ करणं किंवा ट्रिकने काढणं, कारण शेवटी 1 आहे म्हणजे इथे 1 येणार आहे. 7 49 असतं म्हणून सुरुवातीला 7 येणार आहे, ह्या 50पेक्षा लहान. असं ती ट्रिक आहे. ती याच व्हिडिओमध्ये याच चॅनलमध्ये इतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. काही अडचण नाही. आणि यानंतर 0.7चा जर घातांक तुम्ही 3 घेतला, तर 7चा घातांक 3 म्हणजे 343 आणि 3 दशांश चिन्हाच्या नंतर 3 घरं शिल्लक असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला हे मिळालं 216/125 वजा 71/1000 अधिक. आता हे 343 आहे, 3 दशांश चिन्ह डावीकडं, ते 3 दशांश चिन्ह उजवीकडे सरकवली म्हणजेच 343 भागिले 1000 असं आपल्याला उत्तर मिळालं. इथं छेद समान करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना हा छेद समान करायचा समजत नाही, असा माझा अनुभव आहे. इथं 4ने गुणावं लागेल. 250 असतं तर आपण 4ने गुणलं असतं. 125 आहे म्हणून आपण 8ने गुणतोय. कारण 125 गुणिले 8 केल्यावर 1000 होणार आहेत. बाकी 71ला कशाने गुणायची गरज नाही. 343ला कशाने गुणायची गरज नाही. का गरज नाही? कारण तिथं ऑलरेडी छेदामध्ये 1000 आहेतच. मग जर तुम्ही आणखी हे गुणाकार करून घेतला, मी काही गुणाकार करून सगळं सोडवून ठेवलेलं असतं, त्यामुळं मला फार वेळ लागत नाही. 1728 वजा 71 अधिक 343 आणि छेद 1000. जर तुम्ही अंशामधली बेरीज वजाबाकी करून बघितली तर ते उत्तर तुमचं सरळ सरळ 2000 आलं असतं. करून पहा. आणि भागिले 1000 तर आहेच. म्हणजे आपलं उत्तर काय तयार झालं? उत्तर तयार झालं 2 आणि म्हणून ह्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. सोडवून दाखवलेलं आहे. कोणाच्याही मनात कसलीही शंका आली तर कधीही मला फोन करा. स्पष्टीकरण द्यायला तयार आहे. याच यूट्यूब चॅनलमध्ये अनेक इतर व्हिडिओज जे आहेत त्यामध्ये तुम्हाला मी माझा मोबाईल नंबर पण दिलेला आहे. गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान या विषयांमध्ये कोणालाही कसलीही शंका असली तर कधीही फोन करा. उत्तर देण्याची आपली क्षमता आहे, हे मी ठोकपणे सगळ्यांना सांगू इच्छितो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 93मध्ये त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतील असं त्यांचं म्हणणं आहे. यामध्ये साधं लक्षात घ्या, त्रिकोण काढायचा म्हणजे त्याला 3 बाजू असतात. याचा अर्थ असा असतो, कुठल्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा मोठीच असते, तरच त्रिकोण काढता येतो. जर असं झालं x अधिक y लेस दॅन झेड त्रिकोण काढता येत नाही, किंवा x अधिक y बरोबर झेड तरी त्रिकोण काढता येत नाही. कुठल्याही 2 बाजूंची बेरीज, कुठल्याही, बरोबर का, लक्षात घ्या, कुठल्याही 2 बाजूंची बेरीज, कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच असली पाहिजे. आता आपण एचा विचार करूयात. एसाठी जर तुम्ही विचार केला तर ते 2.1 अधिक 1.9 केल्यावर किती आलं असतं? 4. पण 4 बरोबर 4च आहे. बरोबर चिन्ह आलं तिसऱ्या बाजूच्या बरोबर, म्हणून
त्रिकोण काढता येणार नाही. स्पष्टीकरणासह उत्तर आहेत. दुसऱ्या बी आकड्यामध्ये काय होतं की 3.2 छोटे छोटे 2 मी अगोदर घेतले, कारण छोटे घेऊन लवकरात लवकर उत्तर काढता येतं. हे आलं 5.6, पण हे बोंबलायला हे 5.6 तिसऱ्या बाजूपेक्षा लहानच आहे, 5.7 पेक्षा. ह्या बाजूपेक्षा ते लहान आलं. इथं हे 4च्या बरोबर 4 आलं, म्हणून इथं सुद्धा त्रिकोण येणार नाही. असं सगळ्यांसाठी तुम्हाला पटापट करून बघायचं होतं तिथं खरं तर. आता इथं सगळ्यात लहान बाजू कुठल्या आहेत? 0.7 आणि 0.5 यांची बेरीज झाली असती 1.2, पण हे 1.2 हे मोठं आहे. कोणापेक्षा 1 पॉईंटपेक्षा इथं त्रिकोण काढता येणार आहे. आणि डी आकृतीमध्ये काय झालं? छोटे छोटे 2 भाग घेऊ आपण. 3.6 अधिक 4.8 म्हणजेच तिथं उत्तर तुमचं येत होतं ते 8 आणि 6 14, 8.4. आणि हे जे 8.4 बेरीज झाली ही सुद्धा मोठीच आहे. कोणापेक्षा मोठी आहे? राहिलेल्या 6 पेक्षा. म्हणजे इथं सुद्धा त्रिकोण काढता येणार आहे. म्हणजे सी आणि डी यामध्ये फक्त त्रिकोण काढता येतो. म्हणून आपलं या 93व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. तुम्ही जर पर्याय क्रमांक 2ला खूण केलेली असेल तर तुम्हाला 1 मार्क नक्की मिळणार आहे. अन्यथा चुकले उत्तर म्हणून डोक्याला हात लावून जरा वेळ बसा. मात्र बसू नका, पुढं अभ्यास करत राहा. तुम्ही जेवढं पुढं सोडवाल की नाही, आणि त्यासाठी हा चॅनल पहा. तुम्हाला गणित विज्ञानासाठी बऱ्यापैकी मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून TETसाठी आणि TAIT टेटसाठी सुद्धा चालू आहे. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये थोडंसं निरीक्षण क्षमता असणं गरजेचं आहे. 7 आहे, 2 आहे, 7 आणि 2 9 होतात. हे इथं जर एकदा कळलं की आपलं काम झालेलं असतं. पण ते कळण्यासाठी आपण अगोदर काहीतरी सोडवलेलं असणं, गणित वापरलेलं असणं. इथं मी वर्गमूळ चिन्ह डायरेक्ट घेतो. इथं मी डायरेक्ट लिहितो 7 अधिक 2 अधिक 2 वर्गमुळात 14. आता इथं पुन्हा आणखी एक गोष्ट अशी करावी लागते आपल्याला. थोडं पुसून घेऊयात, मध्ये अनावश्यक काय भाग आलेला आहे. ओके. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आणि पुन्हा वर्गमुळात हे जे 7 आहेत ते वर्गमुळात 7चा वर्ग लिहिता येतात. हे जे 2 आहेत ते वर्गमुळात 2चा वर्ग लिहिता. असं का करायचं? तर आपल्याला माहिती आहे ना, हे 2 जे आहेत ना ते असे लिहून आपण पुन्हा वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2 लिहिणार आहोत. म्हणजेच आपल्याला हे वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 पहिल्या कंसात झाल्यानंतर इथं मिळणार आहे वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. मात्र हे सगळं होतं वर्गमुळात. वर्गमूळ आणि वर्गमुळातलं चिन्ह झालं कॅन्सल, कारण ज्या संख्येचा वर्ग आहे त्याचंच वर्गमूळ दिलं आहे, म्हणून इथं ते झालं कॅन्सल. आणि मग तुम्हाला एक सूत्र माहिती आहे काय? ए वजा बी असेल एका कंसात, दुसऱ्या कंसात ए अधिक बी असेल, तर यांचा गुणाकार ए वर्ग वजा बी वर्ग येतो. अवयव झाले होते हे खूप वेळा, सरांनी खूप वेळा शिकवले पण होते, पण आपण ते कधी बघितलेले नाहीत. म्हणजेच वर्गमुळात 7चा वर्ग वजा वर्गमुळात 2चा वर्ग असं येणार आहे. वर्गमुळात 7चा वर्ग 7, वर्गमुळात 2चा वर्ग 2, म्हणजे उत्तर आलं 5. कुठे दिला आहे? पर्याय दिलेला आहे पहिलाच. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. हे नक्की सगळी उत्तर काढता येतात. फक्त आपल्याला गणिताची थोडीशी का होईना पण माहिती पाहिजे. ज्याला काहीच माहीत नाही ना, त्याला ब्रह्मदेव जरी आला तरी काय करू शकणार नाही. मात्र ज्या गोष्टी बेसिक आहेत, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, ही जी असली सूत्र असतात, वर्ग विस्तार, किरकोळ किरकोळ तरी हे माहिती पाहिजे ना. कारण पुढच्या उदाहरणामध्ये तर त्यांनी तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा केलेली आहे की तुम्हाला हे माहिती असावं. प्रश्न क्रमांक 95. एका त्रिकोणी शेताच्या बाजूंच्या लांबी अनुक्रमे AB 60 आणि BC 61 व AC 11 मीटर आहेत. आता इथं याप्रमाणे आपल्याला त्रिकोण काढता आला पाहिजे. ते कळण्यासाठी आपल्याला आपला एक नेहमीचा गणितामधला आवडीचा माणूस, म्हणजेच आपला मित्र, म्हणजेच शास्त्रज्ञ, गणितज्ञ पायथागोरस माहिती पाहिजे. आणि या पायथागोरसच्या त्रिकांमध्ये, त्रिक याचा अर्थ 11, 60 आणि 61 काटकोन त्रिकोणामध्ये, एक बाजू 60 असेल, दुसरी बाजू 11 असेल, तर त्यांचा कर्ण हा नेहमी 61 येतो आणि हा काटकोन त्रिकोण आहे. त्यांनी असं सांगितलं की या काटकोन त्रिकोणात इकडे या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला काय करायचं आहे? पुन्हा मध्यगा काढायची आहे. म्हणून इथं 2 रेषा, इथं 2 रेषा, म्हणजे मधला पॉईंट, आणि इथून आपण ही मध्यगा अशी काढली. तुटक रेषेनं मध्यगा दाखवलेली आहे.
याला नेहमी काहीतरी नावं देणं गरजेचं असतं, म्हणून मी नाव दिलेलं आहे ABC. आणि AT अशी आपण काढलेली आहे मध्यगा. इथं मी लिहितो सुद्धा, AT काय आहे? मध्यगा. आणि मग अशा परिस्थितीमध्ये इथे एक आपला गुणधर्म माहिती पाहिजे. काटकोन त्रिकोणात, आता गुणधर्म मी तोंडी सांगतो, लिहित बसलो तर फार वेळ जाईल. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेमुळे जे 2 त्रिकोण तयार होतात, मध्यगेमुळे बरं का, ते दोन्ही समान मापाचे असतात, म्हणजे त्यांचं क्षेत्रफळ समान असतं. त्यांनी विचारलं होतं ATBचं क्षेत्रफळ. याचा अर्थ ATB हा जो तयार झालेला आहे, त्याचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले क्षेत्रफळ, कुठला मोठा क्षेत्रफळ? आपला ABCच्या क्षेत्रफळाच्या निम्मा असणार आहे, म्हणजेच 1/2. आता पुन्हा हा 1/2 आहेच, प्लस त्याला आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी, याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी 1/2 पाया गुणिले उंची घ्यावी लागेल. आणि मग जर तुम्ही इथं तसं केलं, 1/2 गुणिले 1/2 गुणिले पाया होता 60 आणि उंची होती 11. इथं तुम्ही भाग लावला, 2 2 म्हणजे 4, 15 चोक 60. मग 15 गुणिले जर 11 केलं तर उत्तर आलं असतं 165. आणि 165 चौरस मीटर हे याचं क्षेत्रफळ आलं 165. याचं पण क्षेत्रफळ आलं असतं 165. ATB आणि ATC या दोघांची क्षेत्रफळ अनुक्रमे 165 आली असती, कारण दोघं समान मापाचे आहेत. पर्याय क्रमांक 4 असं उत्तर आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मिळत होतं. मी तुम्हाला सगळी उत्तरं सोडवून दाखवणार आहे. कदाचित व्हिडिओ जरी मोठा झाला तरी मी त्याची फार काळजी करत नाही, कारण शेवटी समजणं महत्त्वाचं आहे. उत्तर आलं कसं समजणं महत्त्वाचं आहे. नुसतंच सांगणं ह्याचं हे त्याचं ते कसं, हा प्रश्न मनात राहू नये म्हणून माझा हा प्रयत्न असतो. पायथागोरस वापरला आपण, भूमिती वापरतोय, गणित वापरतोय, सूत्र वापरतोय, सगळंच वापरावं लागतं. वापरल्याशिवाय उत्तरं निघत नाही. तिथं शेकडेवारीचं उत्तर आपल्याला घेणं गरजेचं आहे. इथनं आपण उलटी सुरुवात करत असतो उत्तर काढायला. काय सांगितलंय त्यांनी? फार अवघडत जायचं नाही, सोपं सोपं बघायचं. झेडच्या 20% बरोबर 266.80. याचाच अर्थ काय होतो? च्या म्हणजे गुणिले आणि 20 म्हणजे 20 आणि टक्के म्हणजे भागिले 100 बरोबर 266.80. म्हणजेच झेड गुणिले 1/5 बरोबर 266.80. म्हणजेच 20% जर तुम्हाला एखाद्या संख्येचं काढायचं असेल तर त्याला 5ने भागणं हा सोपा मार्ग आहे. म्हणून झेडची किंमत किती येणार आहे? तर 266.80 गुणिले 5. म्हणून या ठिकाणी आपल्याला झेड मिळाला. मी ते कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे. झेड मिळतोय आपल्याला 1334. हा पहिला तर मिळाला झेड. आपल्याला झेडची गरजच नाही, पण काढावा लागेल ना, कारण वायच्या 20% म्हणजे झेड आहे. सेम याच मार्गाने जर आपण सोडवलं, आता काही पायऱ्या मी लिहिणार नाही, डायरेक्ट मधल्या पायऱ्या सोडून मी पुढे येणार आहे. वायच्या 20% म्हणजे झेड म्हणजे किती? 1334. मी डायरेक्ट आता इथंच ही पायर लिहितो पहा. म्हणून वाय बरोबर 1334 गुणिले 5. या मधल्या पायऱ्या तुम्हाला 2 पायऱ्या लिहिता येतील, ते काय आता मी सांगायची गरज नाही. म्हणून वायची किंमत आलेली आहे 6670. आणि याच मार्गाने जर तुम्ही पुढे गेलात तर एक्सच्या 20% म्हणजे झेड होतं, म्हणजे किती, सॉरी वाय होतं, म्हणजे किती होतं? 6670. मधल्या पायऱ्या तुम्ही लिहिल्या तर तुम्हाला एक्सची किंमत मिळणार आहे 6670 गुणिले 5. म्हणजेच एक्स बरोबर गुणाकार केल्यानंतर आलेलं उत्तर होतं 3335. कुठं दिलं आहे तसं? हां, इथं दिलेलं आहे. म्हणून 96चं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं सोडवून आलेलं आहे. परीक्षा परिषदेला जी उत्तरं अपेक्षित आहेत ती कशी आली हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय, त्यामुळे तुमच्या मनात शंका राहत नाही. आणि तुमचं चुकलं हेही तुम्हाला आता खात्रीनं कळणार आहे, की हे असं सोडवायचं होतं, आपण असं सोडवलेलं नाही. पूर्वीच जर आपण हा चॅनल बघितला असता तर आपण TETमध्ये पास झालो असतो, असं आता काहींच्या मनात यायला सुरुवात हळूहळू झालेली असते. काही हरकत नाही, असू द्या, प्रमाणात आहेत. हे प्रमाण बरोबर एक्स मानायचं. म्हणून कोणांची मापे ती आली असती 4x, 5x, 7x आणि 8x.
यापैकी त्यांनी असं पण सांगितलेलं आहे, प्रकार ओळखायचा आहे. मग प्रकार ओळखायचा म्हणजे आपल्याला आधी काय करावं लागेल? चारही चौकोनांच्या कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. याचा जर आपण विचार केला तर 24x बरोबर 360, म्हणजे एक्सची किंमत नक्कीच सोडवल्यानंतर 15 येणार आहे. मग एक जर 15 आला तर यावरून आपण कोणांची मापं लिहूयात की. आता पहिला कोण किती सांगितलं होतं? 4x म्हणजे 15 गुणिले 4, 15 चोक 60 आलं. दुसरा 15 पाची 75 आलं. तिसरा कोण? 15 साती 5 14 म्हणजे 105 आलं. आणि 15 8 20 म्हणजे 120 आलं. जर तुम्ही हे कोण पाहिले 60, 75, 105 आणि 120, तर आपण त्याच्यासाठी विचार पण असा करू शकतो, की काही कोण विशाल कोण आहेत, काही कोण लघु कोण आहेत. इथं मी त्यासाठी आकृती तयार करून घेतली. आता समजा मी म्हटलं की हा 60 आहे, हा 75 आहे. त्याक्रमाने हा एक 105 आला आणि हा 120 आला. तर समोरासमोरचे कोण, त्यांची जर आपण बेरीज केली तर ती 180 येते. किंवा अशी जरी तुम्ही आकृती एवढी जरी नुसती बघितली तरी हा समांतरभुज नाही, आयत नाही, समभुज सुद्धा नाही. म्हणजे हा कुठला प्रकार शिल्लक राहिला? तर हा राहिला समलंब चौकोन. याला म्हणतात समलंब चौकोन. आता त्याचंही कारण समजून घ्या. आता या विद्यार्थ्याने समलंब इथं खूण केलेली आहे, म्हणजे या विद्यार्थ्याला ज्याचा पेपर मी घेतलेला होता त्याला हा 1 मार्क नक्की मिळणार आहे. त्याचं हे उत्तर बरोबर आलेलं दिसतंय. अर्थात ते काढून आले का ढगात गोळ्या मारून आले ते मला माहीत नाही, पण आलेलं आहे एवढं खरं. त्याचप्रमाणे प्रमाणाचा आणखी एक प्रश्न आहे. गुणोत्तर आणि प्रमाण हे 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रकरण 4थं आहे. त्याच्यावरती अवलंबून हे दोन्ही प्रश्न, हा प्रश्न तर 9वीच्याच पुस्तकातला बहुतेक दिलेला दिसतोय. अजय व अतुल यांची वयांचं गुणोत्तर 5:6 आहे. म्हणजे आज विचार करू आपण. आज त्यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे 5:6. म्हणून आपण मानू शकतो अजयचं वय बरोबर 5x आणि अतुलचं वय बरोबर 6x. हे आजचं वय आहे. 20 वर्षानंतर त्यांची वय एवढीच राहतील का? तर नाही. 20 वर्षानंतर अजय 20 वर्षांनी मोठा होईल आणि अतुलसुद्धा 20 वर्षांनीच मोठा होईल. म्हणजे याचं वय असेल 5x अधिक 20, कारण वय वाढतं, वय कधी कमी होत नाही. इथं अतुलचं वय होईल 6x अधिक 20 आणि त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 9:10 आणि मग ते आपल्याला सोडवावं लागेल. इथं मी उभी रेषा ओढून घेतली. म्हणजेच 5x अधिक 20 छेद 6x अधिक 20 बरोबर 9/10. आणि हे सोडवायचे, तिरकस गुणाकार करायचा आहे. 10ने इथं 5x ला गुणलं, मी डायरेक्ट लिहितो 200 बरोबर 954x अधिक 180. यापैकी इथं 50 येणार होतं. हे मी असंच ठेवलं, 200 वजा 180 बरोबर 54x वजा 50x. याचाच अर्थ 4x बरोबर 20, x बरोबर 5. फास्टमध्ये सोडवून घेतलं, x बरोबर 5 आला. आणि म्हणून आजच्या वयातला फरक काढायचा आहे. म्हणून आजची वय जर आपण घेतली असती त्यांची, पुढे लिहितो आणखी मी, आजची वय अजय तर 5x म्हणजे 25 आणि अतुल 6x म्हणजे 30 आणि फरक कितीचा आला? 30 वजा 25 बरोबर 5 आणि म्हणून याचं होतं पर्याय क्रमांक 1, 5 हे उत्तर येत होतं. 98वा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. बघा सगळी उत्तर तुम्हाला एकाही प्रश्नामध्ये असं वाटणार नाही की हे कुठंतरी डायरेक्ट सांगितलंय, हे चुकीचं आहे. स्पष्टीकरण गणितीय दृष्ट्या अचूक देणं हेच योग्य असं मला या ठिकाणी वाटतं. याही प्रश्नासाठी बरेच विद्यार्थ्यांनी कर्णभुजा प्रमेय असं
वापरलं असं मला त्यांनी नंतर सांगितलं. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की इथं काटकोन त्रिकोण तयार होतात, त्यामुळं इथं काटकोन त्रिकोण जर तयार झाला तर हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण होऊ शकतील. पण तसं नव्हतं. इथं तुम्हाला अनेक गुणधर्म वापरायचे होते. त्यातला पहिला होता OT बरोबर OT, सामायिक बाजू. त्यानंतर तुम्हाला वापरायचा होता गुणधर्म कोन OTQ बरोबर कोन OTS. कारण हे होते कसले काटकोन. का काटकोन होते? कारण स्पर्शिका आणि त्रिज्या यांच्यामध्ये काटकोन असतो. स्पर्शिका आणि त्रिज्या यांच्यामधला कोण काटकोन असतो. पण हे दोन्ही काटकोन म्हणजे तुम्हाला एक बाजू पण मिळाली आणि एक कोण पण मिळालं. म्हणजे बा मिळालेला आहे आणि को मिळालेला आहे. मग बाको दिसल्यावर तिसरं काय घ्यायचं? कारण इथं 2 ठिकाणी बाको आहे. आता बोको आहे तर अजून पुढे जाऊ आपण. आणखी गुणधर्म तुम्हाला समजावून सांगतो. 2 समांतर रेषांना 2 छेदिकांनी छेदले असता किंबहुना 3 समांतर रेषांना म्हणू आपण. 3 समांतर रेषांना 2 छेदिकांनी छेदले असता होणारे जे काही तुकडे आहेत त्यांच्यामध्ये गुणोत्तर समान असतं. ABचं गुणोत्तर तेच CD बरोबर कायम असतं. कारण बाजू L, M, N एकमेकींना समांतर असतात. त्यावेळेला छेदिका P आणि Q हे आपलं पुस्तकातली आकृती मी तुम्हाला समजावून सांगतो. याच नियमानुसार जर आपण बघितलं याच नियमानुसार तर इथं PQ आणि OR हे समान आहेत. त्यांचं गुणोत्तर QT आणि TS एवढं असणार आहे. म्हणून QT आणि बाजू TS हे सुद्धा एकरूपच असणार आहेत. कारण मी त्याचं स्पष्टीकरण इथं तुम्हाला दिलेलं आहे. समांतर बाजूंमुळं तयार झालेले कोन. मग जर असं असलं तर बा, को आणि बा मिळालं म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 2 होतं. अनेकांनी हे उत्तर अंदाजे सांगितलंय असं मला त्यांनी नंतर सांगितलेलं होतं. पुढच्या प्रश्नामध्ये x वर्ग अधिक 1/x वर्गाची किंमत 7 दिलेली आहे. त्यावरून तुम्हाला हे विचारलंय. तर तिथं फार काही अवघड काम नव्हतं. ज्यांना x अधिक 1/x कंसाचा वर्ग करता येतोय ना, त्यांना हे जमणार होतं. कारण जर तुम्ही याचा वर्ग केला तर आपल्या जुन्या नियमानुसार म्हणजे कुठल्या a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab हे सूत्र जर आपण या ठिकाणी वापरलं असतं तर x वर्ग अधिक 1/x वर्ग अधिक 2 गुणिले x गुणिले 1/x यापैकी हे x ला x कॅन्सलच झाले आणि x वर्ग अधिक 1/x वर्ग अधिक 2 राहिलं असतं. पण या सगळ्याची किंमत तुम्हाला त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. किती दिलेली आहे? 7 आणि 7 अधिक 2 करायचं होतं आणि म्हणून उत्तर निघणार होतं 9. पर्याय क्रमांक 2 असं हे उत्तर होतं. सगळे उत्तर तुम्हाला मी काढून देणार आहे. काळजी करायचं काही कारण नाही. ठीक आहे. म्हणजे उत्तर अशा पद्धतीनं सगळी निघतात. फक्त आपण त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरीसुद्धा इथं विद्यार्थी पुन्हा चुकले. का चुकले ते मी सांगतो की तुम्हाला. का चुकले तेही सांगणार आहे. थांबा ना. मी पर्याय क्रमांक 2 म्हणलो, पण पुढं लक्षात घ्या आणखी. पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. आता कसं काय? कारण त्यांनी तुम्हाला वर्गाची किंमत विचारलेली नाही. नाही ना, हे वर्गाची किंमत न आलेली आहे. मग जर आपण वर्गमूळ घेतलं तर तुम्हाला एक साधिक 1 किंमत मिळणार आहे वर्गमुळात 9 आणि तुम्हाला सगळ्यांना ती किंमत आहे की सॉरी इथं मला 3 लिहायचं होतं खरं तर गडबडीमध्ये मी ते लिहून गेलो. तसंच ते 3 तिथं किती येणार आहे खरं तर 3च येणार आहे. कारण वर्गमुळात 9 जर म्हणलं तर त्याचं उत्तर येतं 3 आणि 3 हा पर्याय क्रमांक 3च होता. म्हणून तिसरं उत्तर याचं बरोबर आहे. दुसरं उत्तर बरोबर नाही. चुकवण्यासाठी त्यांनी असे काही प्रकार दिलेले असतात आणि आपण गडबडतो. गडबड म्हणजे टेन्शन येतं, पेपर असतो, लय सोडवायचं राहिलेलं असतं, काहीच येत नाही, समजत तर काहीच नाही, काय चाललंय, कशासाठी पेपर दिला आहे, का फॉर्म भरला, असं पेपर चालू असताना काहींच्या मनात म्हणजे असं आलेलं होतं. फक्त त्यांनी ते उघडपणे बाहेर येऊन बोलून दाखवलं नाही, हा भाग वेगळा. हसू नका, मी तुमच्या मनातल्या गोष्टी बोलतोय म्हणून तुम्हाला हसायला येतंय, बरोबर आहे की. आता या त्रिकोणासाठी तुम्ही जर नीट समजून घेतलं, समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू समान असतात. यासाठी हे सगळं एका रेषेतच येतं.
हे जरी बरोबर असलं तरीसुद्धा जर तुम्ही याच्यासाठी येत नाही, काटकोन त्रिकोणासाठी पण नाही, लघुकोन त्रिकोणासाठी पण नाही, पण ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने विशालकोन त्रिकोण काढता, या विशालकोन त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू म्हणजे हा आणि हा शिरोलंब संपात, किंवा इथून तुम्ही रेषा पुन्हा मी काढतो आणखी, शिरोलंब काढलेले बाहेर येतात. शिरोलंब काढलेले बाहेर आहेत हे मला दाखवायचे नाही. मी कसाही त्रिकोण मुद्दामून तो काढतो जेणेकरून आपल्याला खरं तर हां ही रेषाच आहे. इथून आपल्याला लंबरेषा काढायची आहे. ती मी अशी पुढे जाऊन दिली, काटकोन झाला. इथून तुम्ही जर लंब काढला असता तर तो असा इथं बाहेर आला असता. लंब बाहेर येऊ शकतो, या रेषेवरती तो लंब काढायचा होता. या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर होतं विशालकोन त्रिकोण शिरोलंब संपात बिंदू त्रिकोणाच्या बाहेर असतो. कुणासाठी? फक्त विशालकोन त्रिकोणासाठी, बाकीच्यांसाठी तो आतमध्येच येतो. 102 साठी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं होतं. अतिशय साधं आणि सोपं कॅल्क्युलेशन. जर तुम्ही इथं अपूर्णांकाचा अभ्यास केलेला असला तर 5 त्रिक 15 अधिक 1 असं इथं मिळालं असतं. त्यानंतर 13 गुणिले 9 म्हणजे 117 अधिक 1 भागिले 9 आलं असतं. आणि 15 सक 90, सॉरी इथं वजा चिन्ह होतं, ते मला वजा करून घेऊ द्या. लिहिण्याच्या ओघामध्ये मी ते लिहून गेलो. वजा 90 अधिक 3 भागिले 15. म्हणजे तुम्हाला हे सोडवायचं होतं 16/5 अधिक 118/9 वजा 93/15. इथे तुम्हाला छेद समान करून घ्यायचा होता. आणि 9च्या आणि 15च्या आणि 5च्या पाड्यामध्ये संख्या आहे 45. म्हणजे 5 9 45 म्हणून 16ला 5ने गुणून 16ला 9ने गुणून 144 आलं असतं. 9 5 45 म्हणजे 118ला सुद्धा 5ने गुणणं गरजेचं आहे. 118ला 5ने गुणलं तर 590 आलं असतं. आणि इथं 15 त्रिक 45 म्हणून 93ला 3ने गुणणं गरजेचं आहे. 9 त्रिक 27 आणि 3 त्रिक 9 म्हणजे हे 279 आलं असतं. हे जेव्हा तुम्ही पुढं सोडवता त्यावेळेला तुमचं उत्तर येणार होतं 455 भागिले 45. आणि जर तुम्ही भाग लावला तर 45च्या पाड्यामध्ये 10व्या नंबरला 450 येणार आहे. 5 शिल्लक राहतात आणि भागिले 45 राहतात. इथं तुम्ही भाग लावू शकता. 5 1 5 आणि 5 9 45 म्हणजे 10.1/9 असं उत्तर इथं आलेलं होतं पर्याय क्रमांक 1 मध्ये. अवघड काहीच नव्हतं असं मी म्हणतोय खरं तर, परंतु म्हणजे अर्थात सामान्य विद्यार्थी ज्यांनी गणिताचा फारसा काही जास्त गांभीर्याने अभ्यास केलेला नाही, पण पेपर क्रमांक 2 देतोय, गणित विज्ञान हे विषय सिलेक्ट केलेले आहेत, मग अशा विद्यार्थ्यांनी तरी एवढं बेसिक गणित समजून घेतलंच पाहिजे ना. 103 साठी या भागाकाराची बाकी किती असेल असं विचारलेलं आहे. नॉर्मली जर तुम्ही 120/7 केलं असतं तर इथं मात्र या उदाहरणामध्ये बाकी राहिली असती, सॉरी बाकी एकच राहिली असती. मी बोलता बोलता लगेच 7च लिहून टाकलं. बाकी राहिली असती 1 आणि म्हणून इथं उत्तर घ्यायचं होतं पर्याय क्रमांक 1, बाकी 1 राहते म्हणून. पुढे गेलो आपण आणखी. प्रश्न क्रमांक 104. इथं तुम्हाला जरी दशांश अपूर्णांकामधले आकडे दिसत असतील तरी घाबरायचे काही कारण नाही. कारण तुम्हाला इथं सूत्र माहिती पाहिजे होतं. x चा घातांक 3 अधिक y चा घातांक 3 बरोबर. बस एवढं सूत्र ज्याला माहिती आहे ना त्याला ते 100% सुटलं असतं, काहीच अडचण नव्हती. बघा हे सूत्र तुम्ही वापरू शकता. x अधिक y आणि दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग अधिक y वर्ग वजा xy. बस हे सूत्र वापरायचं होतं. म्हणजे काय झालं असतं की तुम्हाला इथं या उदाहरणामध्ये सोडवण्यासाठी पुढं मी असं लिहून देतोय 2.3चा घातांक 3 जो आहे ना तो तुम्हाला 2.3 अधिक 1.7 असा लिहायचा होता. आणि दुसऱ्या याच्या ठिकाणी 2.3चा वर्ग अधिक 1.7चा वर्ग वजा xy म्हणजे 2.3 गुणिले 1.7 असं लिहायचं होतं. आणि छेदामध्ये जे दिले की नाही ते आहे असं लिहायचं होतं 2.89 अधिक 5.29
वजा 3.91 आणि सुदैवानं तुम्ही जर बघितलं की नाही तर 1.7चा वर्ग तो 289 आला असता. 2.3चा वर्ग 529 आला असता आणि या दोघांचा गुणाकार 3.91 आला असता. या परिस्थितीमध्ये हा सगळा कंस कॅन्सल होत होता आणि शिल्लक राहत होतं फक्त 2.3 अधिक 1.7 आणि याचं उत्तर होतं 4 आणि म्हणून 4 हे उत्तर न देता पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं. असं हे उत्तर 4 निघत होतं. सोडवल्याशिवाय उत्तरं बऱ्याच वेळेला निघत नाहीत. म्हणजे या TETच्या परीक्षेमध्ये केवळ निरीक्षणाने उत्तरं काढणे हा फार मोठा गंभीर अपराध आहे. कारण केवळ निरीक्षणाने उत्तरं निघत नाहीत. कधी कधी निघतात पण मी तुम्हाला इथं तोंडी सांगतो पहा, मी काय फार कॅल्क्युलेशन करणार नाही. फक्त तुम्हाला फक्त मी नियम समजावून एकदा सांगणार की माझं काम संपलं. नियम असा आहे भूमितीमध्ये, इयत्ता 10वी, नियम असा आहे. त्रिकोणाच्या 2 बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड, पुन्हा ऐकून घ्या बरं का, किंवा लिहून ठेवा. त्रिकोणाच्या 2 बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूच्या निमपट म्हणजे अर्धा असतो. याचा अर्थ काय झाला? AC बरोबर 1/2 QR. फक्त मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं आहे. आता हे आपण सोडू, फक्त हा नियम लक्षात ठेवा. किंवा AB बरोबर 1/2 PR आणि BC बरोबर 1/2 कुठे गेला BC? हा BC तो होता PQच्या निम्मा. मग याच नियमाने जर आपण उत्तरं काढली तर दिलेल्या बाजू PQRच्या बाजू दिलेल्या आहेत त्यांनी 15.5, 12.7 आणि 9.4. जर याच नियमाने आपण गेलो तर यांच्या बेरजा आपण करून घ्यायच्या अगोदर, कारण बाजू निम्मी होणार आहे ना. म्हणून डायरेक्ट यांची आपण बेरीज करून घेतली 15.5, 12.7. कारण आपण जर 2ने भागत बसलो तर त्यात बराच वेळ जाईल. डायरेक्ट आपण यांची बेरीज करून घ्या ना अगोदर. बेरीज जर आपण ती करून घेतली तर ती आली असती 37.6 आणि 37.6ला एकदा जर आपण 2ने भागलं तर हा त्रिकोण ABC मिळेल आणि पुन्हा एकदा 2ने भागलं तर आपल्याला त्रिकोण LMNची लांबी मिळणार आहे. म्हणजेच 37.6 भागिले 4 करायचं होतं आणि 37.6 भागिले 4 केलं तर उत्तर आलं असतं 9.4. म्हणजे त्रिकोण LMNची परिमिती काढण्यासाठी त्रिकोण PQRसाठी 4ने भागायचं होतं, म्हणून उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. अशी उत्तरं जर गणित माहीत असेल तरी उत्तर निघतील ना. बोंबलायला प्रमेयच माहीत नाही, त्रिकोणाचे गुणधर्मच माहीत नाहीत, नाही सुटू शकत हे. म्हणजे काय सुटू शकलं नाही, तुम्हाला उत्तरं का आली नाहीत, त्याची कारणं पण मी तुम्हाला इथं दाखवून दिलेली आहेत. हा प्रश्न पुन्हा 9वीतलाच आहे. काय सांगितलं आहे? x अधिक 1ने भागायचं नाही का, ते संश्लेषक भागाकार वगैरे प्रकार होते, तिथं होतं हे. याला आपण म्हणायचो भाजक आणि हे होतं ते भाज्य. बाकी काढायचे आहे. बाकी काढण्यासाठी आपण तो शेष सिद्धांत वापरायचा होता या ठिकाणी. रिमाइंडर थेरम आपण ज्याला म्हणायचो 9वीतला, त्यावरती आधारित हे होतं उदाहरण. म्हणून आपण इथे एक्सची किंमत -1 घ्यावी लागते. मग -1/57 प्लस 57 करायचं होतं, पण -1 विषम संख्या इथं आली, त्यावेळी ती संख्या -1च राहते. म्हणजे -1 प्लस 57 जर केलं असतं तर उत्तर आलं असतं 56 आणि म्हणून याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 106 झालेला आहे. मी फार वेगानं पण घेत नाही, फार हळू पण घेत नाही, कारण मला तुम्हाला हे समजून पण द्यायचं आहे, म्हणून तसं केलेलं आहे. इकडं जर आपण आलो आता या समांतरभुज चौकोनामध्ये, तर एक साधा गुणधर्म आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात छेदतात. इथं आणखी एक गुणधर्म वापरता येतो. हा कोन आणि हा कोन या दोघांची बेरीज कोन P अधिक कोन Q बरोबर 90, सॉरी 180. त्याच्या निम्म आपण करतोय ना, म्हणजे याचं जर निम्म केलं P आणि Qच्या निम्म तर ते किती आलं असतं? 180ला 2ने भागलं तर P अधिक Q आला असता 90 आणि त्यांचे परत निम्म केलेले, म्हणजे हा कोन आणि हा कोन मिळून किती झालं असतं? 90. राहिला कुठला? हा कोन, तो किती आला असता? 90. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, कोन PAS बरोबर 90.
अर्थात थोडंसं त्यासाठी समांतरभुज चौकोनाच्या प्रॉपर्टीज, त्यांच्या लगतच्या कोणांची बेरीज 180 असते. ते म्हणून ते निम्मे केल्यावर 90 झाले आणि त्याच्यातलं परत निम्मं केल्यावर 90 राहतंय. मग म्हणून कोन PAS 90 येतो. हे असं आपल्याला या ठिकाणी मिळालं. कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे? मी बाण करणारे बाणावरनं ओळखा. व्यक्तींची संख्या वाढली तर त्यांना लागणारं अन्न पण वाढणारच आहे. चौरसाचा कर्ण वाढला की क्षेत्र पण वाढणारच आहे. प्रकाशाची तीव्रता त्याच्या अंतराच्या वर्गाच्या टिंबटिंब असते. अंतराचा वर्ग वाढला, अंतर वाढलं की तीव्रता कमी होते. तुम्ही एखाद्या बल्बपासून लांब गेला तर फोकस कमी होतो, ब्राईटनेस कमी होते का जास्त होते? तुम्हीच सांगा बरं. कमी होत जाते. आणि रोधातून विद्युतधारा जास्त वाहिली तर करंटसुद्धा जास्तच वाहतो. म्हणजे इथं समचलन आहे, इथं सुद्धा समचलन आहे, इथं सुद्धा समचलन आहे. फक्त उदाहरण नंबर 3 मध्ये व्यस्त चलन आहे. म्हणून 108चं उत्तर होतं. पर्याय क्रमांक 3 समजावून सांगितलेलं आहे. अर्थात हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला पुन्हा गणितातलं, विज्ञानामधला काही भाग माहिती असणं गरजेचं आहे. व्यक्तींची संख्या लागणारं अन्न, सरळ साधी गोष्ट. घरात 4 माणसं असतील, 6 भाकरी केल्या तर चालतं. 10 माणसं असतील तर मात्र 15-20 भाकरी कराव्या लागतात. हे असं समजून घ्यायचं आहे. मी काय सगळ्याच गोष्टी समजून सांगत बसत नाही. इथं एक लक्षात घ्या की हा कोन काटकोन तयार होतो, हाही कोन काटकोन तयार होतो. त्यामुळे या पुढच्यांची पुन्हा बेरीज 180 असते. या पुढच्यांची बेरीज 180 असते. त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो आणि त्यालाच आपण पतंगही म्हणतो. आणि म्हणून इथं होतं पर्याय क्रमांक 2 A आणि B. पतंग आणि चक्रीय चौकोन या ठिकाणी तयार होतात. समभुज किंवा समलंब तयार होत नव्हते. 110. x - 3 हा मसावी आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला सरळ की x - 3 हा x वर्ग वजा kx वजा 6 चा अवयव आहे. पुन्हा एकदा 9वीमध्ये या. आता तुम्ही म्हणाले 8वीपर्यंत पेपर 9वी का टाकले? अरे 8वीपर्यंतच्या पेपरसाठी 10वीपर्यंतचे प्रश्न टाकलेले असतात. त्यामुळे TETच्या विद्यार्थ्यांना माझी सूचना किंवा टेटच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी इथून पुढं 8वीचा अभ्यास करताना 10वीपर्यंतची गणिताची, विज्ञानाची पुस्तकं काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही जंगलामध्ये जाणार आहात, तुम्ही शिकार करणार आहात सश्याची, तर तुम्ही नक्कीच वाघाच्या शिकारीच्या तयारीने जावं लागेल. कारण एखाद्या झुडपातनं वाघसुद्धा बाहेर येऊ शकतो. त्यामुळं सावध राहा. तसं इथं घडतंय. 8वीचा अभ्यास आहे म्हणून तुम्ही 8वीचा करून जाऊ नका. तुम्ही थोडंसं तिकडंच सुद्धा जात चला. 9वी-10वीचा अभ्यास करून बघा. इथं तुम्हाला वापरायचा होता अवयव सिद्धांत. म्हणून x बरोबर 3 ठेवायचे होते. नंदू भाऊ, पाणी कधी सोडणार आहे आमच्याकडं? मुलांनी सर बोलतोय. मी घरी थांबलोय. घरी थांब. हो बरोबर आहे की. 9 वजा 3k वजा 6 बरोबर 0. म्हणजेच वजा 3k अधिक 3 बरोबर 0. हे जर आपण पुढं आणखी सोडवलं तर आपल्याला ते उत्तर मिळतं. 3k बरोबर 3 आणि म्हणून k बरोबर 1. k बरोबर 1, kची किंमत काढायची होती. k बरोबर 1 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. असं हे उत्तर निघतं. 9वीच्या अभ्यासक्रमावरती हा प्रश्न होता. पण इलाज नाही, त्याला आपण तयारी केलीच पाहिजे. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमतीच्या 8/5 पट आहे. तर शेकडा तोटा किती झाला? यासाठी तुम्हाला इथं काहीतरी मानलं पाहिजे. जर तुम्ही विक्रीची किंमत x मानली तर खरेदीची किंमत किती होणार आहे? आपोआपच खरेदीची किंमत होणार आहे 8/5x. ह्या दोन गोष्टी झाल्या. यावरून तुम्ही तोटा किती रुपये झाला ते काढू शकता. तोटा कसा काढणार? तुम्हाला सूत्र माहीत आहे. आता हे काय मी तरी लिहून देतो, जाऊ द्या. खकी वजा विकी. खकी वजा विकी जर केलं तुम्ही तर 8x/5 वजा x. इथं लगेच 7x करत बसू नका. तीच तर आपली मोठी चूक होते. इथं 8x वजा 5x करून मग छेदाले 5 करावं लागतं.
म्हणजे 3x वजा 5 हा झाला आपला तोटा. आणि यावरून विचारलेला आहे शेकडा तोटा काढा. त्याचं पण सूत्र मी तुम्हाला इथे लिहून देतो. शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 आणि भागिले खकी. कारण नेहमी खरेदी किमतीवरच शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढला जातो. तोटा झालेला आहे 3x भागिले 5 गुणिले 100 आणि सगळ्याला भागिले खकी म्हणजे खरेदी किंमत 8x भागिले 5. यातला छेदामधला 5ला 5 कॅन्सल करून टाकायचा. छेदामधला 5ला 5 कॅन्सल करून टाकायचा. हा 5 याच्याबरोबर कॅन्सल होतो. एक्सला एक्स पण कॅन्सल होतो, पण मी 300x भागिले 8x लिहितो. एक्सला एक्स पुन्हा कॅन्सल झाला. 300 भागिले 8 300 भागिले 8 भागाकार केला तर उत्तर आलेलं होतं 37.5%. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या 111च्या उदाहरणासाठी बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 112 आहे एक राहिल्यामध्ये. 112साठी काय सांगितलं होतं त्यांनी, अजून कोणती माहिती दिली तर चौकोनाची रचना करता येईल. यामध्ये जर पी क्यूची लांबी दिली इथं समजा काहीतरी दिली असती तर ही रेषा आपण काढली असती, ही काढली असती. पण ही जी 3.2ची रेषा काढायची ती किती काढायची हा कळलं नसतं. म्हणून 1ने जमत नाही. नुसता SR दिला तरी 2ने पण जमत नाही. हे पण देऊन नुसतं जमत नाही. म्हणून यामध्ये पर्याय क्रमांक 3 112साठी 3 हे उत्तर बरोबर होतं. असा अनेक विचार केल्यानंतर ते उत्तर सापडलेलं आहे. x अधिक y बरोबर 7 कोणत्या चरणातून जाणार नाही. तर इथं तुम्हाला माहिती आहे हे चरण 1, हे चरण 2, हे चरण 3 आणि हे चरण 4 असतं. यातला हा जो आलेख आहे की नाही x अधिक y बरोबर 7 तो साधारणपणे, आता मी काही ॲक्युरेट रेषा काढत नाही. इथं तुम्हाला तो 7 0 असा बिंदू मिळणार आहे. इथं मिळणार आहे 0 7 आणि या दिशेनं तो जाणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला 3 4 2 5 4 3 5 2 हे आकडे बाकीचे मध्ये मिळतील. म्हणजे तो पर्याय क्रमांक 3 तृतीय चरणातून हा आलेख जात नाही. कारण ही रेषा जी आपल्याला मिळते ती x अधिक y बरोबर 7 ही इथंच मिळते. इकडे डावीकडे मिळत नाही. कारण दोन्ही संख्या ऋण असल्यावर इथं दोन्ही संख्या ऋण असतात ना. कारण तुम्हाला माहिती आहे इथं या पहिल्या चरणामध्ये दोन्ही संख्या धन असतात. इथं पहिली संख्या ऋण दुसरी धन. इथं दोन्ही संख्या ऋण असतात. इथं पहिली संख्या धन दुसरी ऋण. मात्र इथं दोन्ही संख्या ऋण येऊन त्यांची बेरीज अधिक 7 येणं शक्यच नाही. म्हणून तिसऱ्या चरणातनं ही रेषा जाणार नाही. काढून पहा. थोडं कॅल्क्युलेशन करण्याचं हे उदाहरण दिलेलं होतं. वृत्तचिती आकार म्हणजे नेमका कसा मी थोडक्यात काढून दाखवतो. हे असं जे असतं की नाही आपल्याकडचं ते त्याला वृत्तचिती आपण म्हणतो. त्यातला हा R असतो, हा H असतो वगैरे ह्या गोष्टी कॉमनली तुम्हाला माहीत आहेत. त्यामुळे मी तिथं फारसं लिहित बसत नाही. R बरोबर 2.8 मीटर, H बरोबर 3.5 मीटर. मग याचं घनफळ जर काढायचं म्हणलं, मी फास्टमध्ये घेतोय, तर सूत्र होतं पाय R वर्ग H. मग याचं सूत्र आहे पाय R वर्ग H. पायची किंमत ठेवली 22/7. R वर्ग म्हणजे 2.8 गुणिले 2.8 आणि H आहे 3.5. 7च्या पाड्यामध्ये हे सगळं आहे. म्हणून 7 1 7 7 5 35. आणि जर हे तुम्ही गुणाकार करून सोडवलं तर याचं उत्तर सुरुवातीला सोडवल्यानंतर आलं असतं 86.24 घन मीटर. 86.24 घन मीटर. यापैकी आपल्याला अजूनही थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. कॉमन माहिती. एका घनमीटरमध्ये किती पाणी असतं तर 1000 लिटर पाणी असतं. मग आपोआपच 86.24 घनमीटरमध्ये किती पाणी असणार आहे? 86,240 लिटर पाणी असणार आहे. आणि ते प्रत्येकाला किती द्यायचं आहे? प्रत्येकाला 70 लिटर. म्हणून व्यक्ती बरोबर 86,240 भागिले 70. आणि तुम्ही जर हा भागाकार स्वतः केला तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल 1232 व्यक्ती. आणि म्हणून याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. ओके. सोडवून दाखवत. तसं आपलं ढगात गोळ्या नाहीत मारता, पण सोडवलेली उत्तरं काढलेली आहेत सगळीच्या सगळी. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, सगळे प्रश्न समजून घ्या. 100 संख्यांची सरासरी 400 आहे. संख्या बरोबर किती आहेत? 100. सरासरी किती आली? 40. म्हणून यांची बेरीज किती आली असती बरं? बेरीज आली असती की 4000.
कारण 4000ला 40ने भागल्यावर 100 येते किंवा 100 भागल्यावर 40 येते. ही झाली मूळची बेरीज. त्यानंतर काय गडबड झाली की त्यांनी 30 संख्या वगळली. म्हणजे नवीन बेरीज जर काढायची म्हणलं तुम्हाला, तर तुम्हाला ही 4000 तर पहिली बेरीज आहेच. 30 संख्या त्यांनी वजा केली आणि नवीन 70 संख्या घेतली. म्हणजे 4000 अधिक 40 राहिलं, म्हणजे 40 ही संख्या आली नवीन बेरीज. म्हणून म्हणून आता नवीन सरासरी 4040 भागिले 100, पुन्हा शून्याला शून्य गेले, 10ने भागायचं म्हणजे 40.4 आणि 40.4 पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. सोडून दाखवले, टेन्शनचं कारण नाही. 116 साठी चक्रवाढ व्याज किती मिळेल असा साधा प्रश्न आहे. 2 पद्धतीने उत्तर काढता येतं. अर्थात दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगत बसणार नाही. साधी पद्धत सांगतो की जर तुम्ही हे 2000 रुपये गुंतवले, किती रुपये दर आहे? 5 रुपयाचा दर आहे. तर पहिल्या वर्षी 100ला 5, बघा ना किती, पहिल्या वर्षी 100ला 5 रुपये मिळाले. तर मग 2000ला किती मिळतील बरं? काय गुणाकार तर करायचा आहे. तर एवढा केल्यानंतर शून्याला शून्य कॅन्सल होऊन इथं किती मिळणार आहे? 100 रुपये मिळणार आहे पहिल्या वर्षी. हे पहिले वर्ष. दुसऱ्या वर्षी काय होणार आहे? दुसऱ्या वर्षी तुमचं मुद्दल 2000 100 रुपये झालेलं आहे. दर 5 रुपये आहे. आता तुम्हाला मिळणार आहेत 105 रुपये, कारण ह्या 2000चे 100 आणि ह्या वरच्या 100चे 5 सगळे मिळून किती झाले? 205 रुपये झाले. पर्याय क्रमांक 3 असं हे उत्तर निघत होतं. दुसरं पण सूत्र आहे ते ए बरोबर पी कंसात ए अधिक आर छेद 100 कंसाचा घातांकी n वापरून. त्या क्लिष्ट मेथडने आपण नाही सोडवणार. साध्या पद्धतीने असं सोडवलं ना तरी उत्तर मिळतं. फार मोठं कॅल्क्युलेशन करावं लागत नाही, वेळ वाचतो. शेवटचेच 4 प्रश्न बाकी राहिलेले आहेत. 117वा प्रश्न. आता हा प्रश्न 7वीच्या अभ्यासक्रमावरती होता. सूट, शेकडेवारी, खरेदी विक्री कमिशन हा जो भाग आहे त्याच्याबद्दल. मग इथं तुम्हाला किंमत दिलेली आहे. त्याला आपण मूळ किंमत म्हणूया. त्यालाच काही वेळेला छाकी असंही म्हणतात. अरे म्हणजे काय? आता छापील किंमत 1270. सूट टक्केवारी दिलेली आहे 12%. म्हणून आपल्याला सुटीची रक्कम काढावी लागेल. सूट बरोबर शेकडा सूट गुणिले मूळ किंमत भागिले 100. मग आता शेकडा सूट आहे 12, मूळ किंमत आहे 1270 आणि याला भागिले 100 जर केलं तर सोडवल्यावर उत्तर मिळालं असतं 152 रुपये 40 पैसे. मग तुम्हाला या विक्री किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल? या 1270 मधून हे 152 रुपये आणि 40 पैसे वजा करावे लागतील. वजाबाकी केल्यावर तुमच्याकडे उत्तर शिल्लक राहणार आहे 1117 रुपये 60 पैसे. आणि अशा प्रकारचा पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे 1117.60. आता साधी गोष्ट आहे, 1270ची ही साडी आहे, त्यातनं काही 12 रुपये कमी होत नाहीत. 12% म्हणजे 100ला 12, 1000ला तर 120 कमी होणारच आहेत. आणि मग 120 कमी झाल्यावर काय राहिलं शिल्लक? नीट विचार करायचा. उत्तर मिळतात, फक्त सोडवता आलं पाहिजे. समलंब चौकोन आहे आणि त्याचं क्षेत्रफळ जर तुम्हाला माहिती असलं सूत्र, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, तर ते असतं 1/2 कंसात समांतर बाजूंची बेरीज आणि या बेरजेला परत गुणिले करावं लागतं ते लंब उंची h. म्हणजे इथं 1/2 गुणिले कंसात बेरीज कोणाकोणाची करावी लागेल ती पहा. आणि लंब उंची तर ऑलरेडी 40 त्यांनी दिलेलीच आहे. बेरीज करावी लागेल 60ची आणि 75ची. म्हणजेच 1/2 गुणिले 135 गुणिले 40, 2ने भाग लावला तर 135 गुणिले 20 म्हणजे 270
आणि आणखी तो वरचा एक शून्य म्हणजे 2700. पर्याय क्रमांक 4 हा निघालेला आहे. सगळी उत्तरं मी तुम्हाला आत्तापर्यंत सोडवून दाखवलेली आहेत. कोणाला काही शंका असेल तर मला फोन करा, काही अडचण नाही. तुम्ही जर हे सोडवून पाहिलं तर तुम्हाला असं कळेल की 11/3 भाग लावून भागाकार करून बघा. याचं उत्तर 3.66 म्हणजेच 3.6 आवर्ती असं येतं. इयत्ता 9वी पुन्हा एकदा 9वीच्या पुस्तकात हा प्रश्न दिलेला आहे. हे जर सोडवलं तर 0.6 आलं असतं. 3/5चं उत्तर. 7/9चं उत्तर 0.77 टिंब 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 म्हणजेच 0.7 आवर्ती आलं असतं. 5/9 नाही सॉरी 5/7 आहे. त्याचं उत्तर 0.7142 भागाकार केल्यावर येतं. आणि 9/11चं उत्तर जर तुम्ही भागाकार केला तर 0.8181 येत राहतं. याचाच अर्थ हे 0.81 आवर्ती असं आहे. आता याचा अर्थात क्रमांक जर संख्येला याच्या म्हणलं तर सगळ्यात लहान संख्या आहे 0.6. मी क्रम बदलण्यासाठी पेनचा कलर बदलून घेतो. आता काळ्या पेनने बराच वेळ लिहिलं की विद्यार्थी बोर होतात. पुन्हा थोडासा लाईट ब्ल्यू असा कलर आपण घेऊयात. चढता क्रम. पण हा एवढा फेंट असतो की यातनं लिहिलेलं विद्यार्थ्यांना दिसतच नाही. डार्क घेऊयात. चढत्या क्रमामध्ये सगळ्यात लहान संख्या आहे 0.6. त्यापेक्षा जराशी मोठी 0.7 आवर्ती. त्यापेक्षा जराशी मोठी 0.7142. पण इथं गडबड होते. झाली का गडबड बघा बरं. नक्कीच गडबड झालेली आहे. कारण या दोन संख्यांपैकी 7142 अगोदर लिहिलं पाहिजे आणि 7777 नंतर लिहिलं पाहिजे. म्हणजे हा जो चढता क्रम आहे तो याप्रमाणे आला असता 0.6, त्यानंतर 0.7142, त्यानंतर 0.7 आवर्ती कारण 7 येत राहतं म्हणून, आणि त्यानंतर 0.81 आवर्ती आणि शेवटी आलं असतं 3.66 किंवा 6 आवर्ती. यामध्ये विचारलं होतं मधली संख्या. मग या सगळ्यांमध्ये मधली संख्या ही आहे 0.7 आवर्ती आणि त्याचं उत्तर होतं 7/9 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. हे 119व्या प्रश्नाचं उत्तर सेट ए मध्ये दिलेलं होतं. आणि यातलाच शेवटचा प्रश्न 3 क्रमागत संख्यांची सरासरी दिलेली आहे आणि पुढं काही प्रश्न विचारलेले. याच्यामध्ये आपल्याला असं मानावं लागतं की क्रमागत संख्या x - 1 त्यानंतर x आणि x अधिक 1 अशा आहेत हे अगोदर मानून घ्यायचं. मानणं सोपं होतं म्हणजे गुणाकार भागाकार करायला सोपं जातं ना. लहान संख्येच्या 5 पट. लहान संख्या कोणती आहे? x वजा ही लहान संख्या, त्याला 5ने गुणलं. ही काय म्हणून सांगितलेली आहे? ही सांगितलेली आहे मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा. मोठी संख्या होती x अधिक 1 त्या चौपट केली आणि 19ने जास्त आहे. म्हणजे यात अधिक 19 करावं लागेल तेव्हा आपल्याला हे मिळणार आहे. म्हणजे हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे वाक्य. त्या वाक्य इथपर्यंत दिलं आहे आणि या वाक्यावरून आपल्याला काढायचं आहे. त्या 3 संख्येची सरासरी x इतकीच येणार आहे. मधली संख्या येणार आहे. मग आपण x काढू. आपलं काम होऊन जाईल. 5x - 5 बरोबर 4x अधिक 4 अधिक 19 म्हणजेच 5x - 4x बरोबर हे 23 अधिक 5 म्हणजेच x बरोबर 28. संख्या कोणत्या आल्या त्या अगोदर आपण लिहू. संख्या आलेल्या आहेत 27, 28 आणि 29. जर यांची तुम्ही सरासरी काढली तर ती किती येणार आहे? 28च येणार आहे आणि म्हणून याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. छान. म्हणजे अशा पद्धतीनं गणिताचे 30 प्रश्न आपण TET पेपर क्रमांक 2 मध्ये आलेले सोडवलेले आहेत. याच मार्गाने पुढं माझी PPT तयार तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती डाव्या बाजूला. हे सगळे प्रश्न मी PPTचे इथं घेतलेले आहेत. परंतु आता 1 तास झाला हा व्हिडिओ मी बनवत होतो त्यामुळे 1 तासाचा व्हिडिओ पुरेसा आहे. हा दुसरा व्हिडिओ यानंतर लगेच अपलोड केला जाईल. तोही तुम्ही पहा. दोन्ही व्हिडिओज पाहून तुमचे विज्ञान गणिताचे किती मार्क झाले 60 पैकी ते मला WhatsAppवरती कळवा. दुसरा व्हिडिओ त्याची थोडीशी वाट पहा कारण बाकीच्या कामांमधून मी तो व्हिडिओ नंतर तयार करून तुम्हाला पाठवणार आहे. धन्यवाद.